Hello everyone, on your demand we are here to discuss about the pharmaceutical analysis. आज आपण सेमिस्टर 1 चा जो सिलेबस आहे तो स्टार्ट करणार आहोत आणि आजच्या लेक्चरमध्ये आपण नेमकं कव्हर काय करणार आहोत तर युनिट नंबर 1 जो आहे तो आपण स्टार्ट करणार आहोत. आजच्या लेक्चरमध्ये आपल्याला डिस्कस करायचं आहे डेफिनेशन अँड स्कोप ऑफ अवर फार्मास्युटिकल अनालिसिस. म्हणजेच हे जे आपलं फार्मास्युटिकल अनालिसिस आहे याची नेमकी डेफिनेशन काय आहे, याचा मिनिंग काय आहे, कशासाठी यूज होतो, प्लस याचा स्कोप काय आहे. म्हणजे ॲज अ फार्मासिस्ट म्हणून आपल्याला याचा स्कोप आहे का, किंवा फार्मास्युटिकल इंडस्ट्रीमध्ये याचा काय नेमका यूज आहे त्याबद्दल आपण डिस्कस करणार आहोत. आफ्टर दॅट वी आर गोइंग टू डिस्कस अबाउट द डिफरंट टेक्निक्स ऑफ अवर फार्मास्युटिकल अनालिसिस. टेक्निक्स भरपूर आहे, क्लासिफिकेशन भरपूर आहे, तर मग आता एवढे सगळे क्लासिफिकेशन आपण आठवण कशी ठेवणार याबद्दल सुद्धा मी तुम्हाला टिप्स देणार आहे. तुम्हाला काय करायचंय, तुम्हाला फक्त मी जे सांगणार ते टिप्स फॉलो करायचे आहे आणि मी जे काही लेक्चरमध्ये घेते ते तुम्हाला फक्त आणि फक्त एकदा रिवाइज करायचं आहे. तुम्ही ह्या दोन गोष्टी जर केल्या तर तुम्हाला इझिली कुठलाही पेपर लिहिता येते. ओके, सो आपलं फार्मसीचा नेहमीच प्रयत्न राहिला आहे की मुलांचे जे काही प्रॉब्लेम्स आहेत त्या प्रॉब्लेम्सवरती सोल्युशन घेऊन यायचं. ओके, सो वी आर हिअर टू सॉल्व ऑल द प्रॉब्लेम्स ऑफ अवर स्टुडंट्स. ओके, आफ्टर दॅट वी आर गोइंग टू डिस्कस अबाउट द मोस्ट इम्पॉर्टंट पार्ट, दॅट इज मेथड्स ऑफ एक्सप्रेशन कॉन्सन्ट्रेशन. म्हणजे हा जो पार्ट आहे हा खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. काय इम्पॉर्टंट आहे तर याच्यामध्ये खूप असे पॉईंट्स आहेत, छोट्या छोट्या डेफिनेशन्स आहे, ज्या डेफिनेशन आपल्याला खूप जास्त पॉईंट्स देऊ शकतात. लॉंग क्वेश्चनमध्ये सुद्धा हा क्वेश्चन विचारला जातो की राईट अ मेथड्स ऑफ एक्सप्रेसिंग कॉन्सन्ट्रेशन, प्लस 2 मार्क्स वरती जे सोल्युशन असतात, MCQs असतात, त्याच्यामध्ये सुद्धा हे क्वेश्चन विचारले जातात. हे जे काही फॉर्म्युलेज आहे, ज्या फॉर्म्युल्याबद्दल आपण डिस्कस करणार आहोत, लाईक मोलॅरिटी, आफ्टर मोलॅलिटी, नॉर्मॅलिटी, हे जे काही फॉर्म्युले आहे, छोटे छोटे फॉर्म्युले आहे, बट कन्फ्युजिंग आहे कारण मुलांना सगळे वर्ड सेम वाटतात. आता बघा, मोलॅरिटी अँड मोलॅलिटी हे दोन्ही वर्ड आपल्याला ऐकायला सेम वाटते, पण दोघांचीही डेफिनेशन हे डिफरंट आहे. सो आपण याबद्दल डिस्कस करणार आहोत आणि डिस्कसच नव्हे तर मी हे जे काही फॉर्म्युले आहे तुमच्याकडनं अगदी पाठ करून घेणार आहे. सो डोंट यू वरी, तुम्ही कुठल्याही प्रकारचं बॉदर करू नका की आपल्याला हा जो सब्जेक्ट आहे कशा प्रकारे आपण याला क्लिअर करणार किंवा कशा प्रकारे आपण हे एवढा सगळा सिलेबस कव्हर करणार. सो फक्त तुम्हाला एकच काम करायचं आहे, तुम्हाला फक्त रेग्युलर लेक्चर अटेंड करायचं आहे आणि मी तुमचा सगळा सिलेबस हा कंप्लीट करून देईल. ओके, आणि तुम्हाला कंप्लीटच नव्हे, प्रत्येकाची नोट्स सुद्धा अवेलेबल करणार. नोट्स आपल्या टेलिग्राम चॅनलवरती अवेलेबल आहे. ओके, so after that we are going to discuss about the remaining definitions like percentage calculation, formality, mole fraction, ह्या सगळ्या टॉपिकवरती आपण डिस्कस करणार आहोत अँड ऑफकोर्स पार्ट्स पर मिलियन्स वरती सुद्धा आपण डिस्कस करणार आहोत. ओके, सो आजचा हा जो लेक्चर आहे तो कम्प्लिटली डिपेंड आहे इंट्रोडक्टरी पार्ट ऑफ अवर फार्मास्युटिकल अनालिसिस. So without wasting any time, let's start to our lecture. So welcome back to our channel. मी पल्लवी, असिस्टंट प्रोफेसर, तुम्हा सर्वांचं स्वागत करते आपलं मराठी चॅनल आपल्या फार्मसीमध्ये, जिथे आपण बघतो फार्मसीला आपल्या मातृभाषेमध्ये म्हणजेच आपल्या मराठी भाषेमध्ये. गाईज, अनालिसिस म्हणून आपल्याला माहिती आहे की कुठल्याही एखाद्या वस्तूला आपण अनालाइज करायचं आहे तर आपण एखाद्या वस्तूची प्रॉपर त्याची क्वालिटी चेक करतो, क्वांटिटी चेक करतो, त्याला प्युरिटी आहे की नाही त्या सगळ्या गोष्टी चेक करणं म्हणजेच आपण त्याला अनालाइज करणं, एक्झामाइन करणं. बट फार्मास्युटिकल अनालिसिस म्हणजेच काय, एक एक्झाम्पल देऊन तुम्हाला क्लिअर करते. आता फॉर एक्झाम्पल आपली मम्मी आहे, आपल्या मम्मीला एक शॉपिंगला जायचं आहे, ग्रॉसरी फॉर एक्झाम्पल घ्यायची आहे. ती जेव्हा शॉपमध्ये जाते तेव्हा काय करते, फॉर एक्झाम्पल तिला 5 kg गहू घ्यायचे असले तर ती काय करते, ती आधी शॉपवरती जाते, गेल्यानंतर जे काही वेगवेगळ्या प्रकारचे गहू आहे, गहू मार्केटमध्ये एकाच प्रकारचे नाही आहे, वेगवेगळ्या प्रकारचे आहे. कुठले बारीक गहू आहे, कुठले जाडे आहे, कुठल्यामध्ये कचरा असतो, कुठले खूप छान असे स्वच्छ असतात, असे वेगवेगळे प्रकार आहे गव्हाचे. मग आपली मम्मी काय करते, मम्मी गेल्यानंतर आधी प्रत्येक गहूचा जो काही कॅटेगरी आहे ते चेक करते, हातामध्ये घेते, त्याचं वजन बघते, त्याचा जो काही एक सिंगल युनिट आहे म्हणजे एक जो काही सिंगल गहू आहे त्याला बघते, निरखून सगळ्या गोष्टी बघते आणि बघितल्यानंतर ती काय करते, जेव्हा ती दुकानदाराला म्हणणार की मला 5 किलो गहू पाहिजे, तिथे काय करणार, ती आधी 1 किलोचा भाव विचारणार, तिथे बार्गेनिंग करणार. त्यांनी जर म्हटलं की हा पर्टिक्युलर 30 किलो आहे किंवा 35 रुपये किलो आहे तर ती तिथे थोडीफार बार्गेनिंग करणार. म्हणजे जी काही क्वांटिटी ती घेत आहे त्या क्वांटिटीमध्ये जे काही मनी ती पे करत आहे त्यामध्ये ती सुद्धा बॅलन्स करते आणि एवढं सगळं झाल्यानंतर ती काय करणार, 5 किलो घरी गहू घेऊन येणार. ओके,
तिथे जर आपण असलो तर आपण काय करणार, फॉर एक्झाम्पल माझ्या मम्मीनी मला पाठवलं आणि म्हटलं की जा 5 किलो गहू घेऊन या, मी काय करणार, मी सरळ दुकानात जाणार, त्या काकाला म्हणणार काका मला 5 किलो गहू पाहिजे. काका काय करणार, त्याच्या मनाने जे काय वाटेल त्याला तो घेणार, मोजणार आणि मला देणार, मी घेऊन घरी येणार. म्हणजे आता ह्या दोन व्यक्तीच्या मार्केटिंगमध्ये किंवा शॉपिंगमध्ये किती फरक आहे बघा. एक आहे फॉर एक्झाम्पल, मी माझंच एक्झाम्पल येते, फॉर एक्झाम्पल ही एक माझी मम्मा आहे. मम्मा जेव्हा शॉपिंगला जाते आणि सायमल्टेनियसली सेम वस्तू घेताना जेव्हा मी स्वतः मायसेल्फ शॉपिंगला जाते तेव्हा काय होतं, किती डिफरन्स आहे ह्या गोष्टीमध्ये. का डिफरन्स आहे आता मला सांगा. जेव्हा मी शॉपिंगला गेले होते, मी 5 किलो गहू आणले आणि माझं काम काय होतं, फक्त मम्मीला आणून देणं. बट मम्मीचं काम काय आहे, आपल्याला मम्मी आपली जेव्हा आपल्यासाठी गहू किंवा कुठल्याही ग्रॉसरी विकत आणते तेव्हा ती कोणत्या पॉईंट ऑफ व्ह्यूने आणते की हे जे काही आपण गहू नेत आहे हे फर्स्ट थिंग हेल्दी असायला पाहिजे, याचे कुठल्याही प्रकारे साईड इफेक्ट नसायला पाहिजे, कुठल्याही प्रकारचे केमिकल्स याच्यामध्ये नसले पाहिजे, स्वच्छ असले पाहिजे, कुठल्याही प्रकारचे माती किंवा खडे याच्यामध्ये नसले पाहिजे. म्हणजे ती जे काही करत असते ती कोणासाठी करते, ते आपल्या फॅमिलीसाठी करते, आपल्या फॅमिलीच्या हेल्थसाठी करते. प्लस हेल्थ आणि वेल्थ दोन्ही गोष्टी येतात. प्लस ती काय करते, काही थोडे पैसे वाचण्याचा जर प्रयत्न होत असणार तर ती सुद्धा तिथे करते. म्हणजेच काय, ओव्हरऑल ती जी काही घेते त्याला असं कम्प्लिटली चेक करते. ठीक आहे, सेम होतं आपल्या इंडस्ट्रीमध्ये. आता आपण वी आर अ फार्मासिस्ट आणि फार्मसीचं काम काय की आपल्याला, आता फार्मासिस्ट म्हटल्यावर आता फक्त आपलं काम हे नाही आहे की मेडिकल शॉपमध्ये जाऊन आपल्याला मेडिकल डिस्ट्रीब्यूट करणं नाही. मेन काम आहे हे जे काही आपले टॅबलेट्स आहे, जे काही आपले कॅप्सूल्स आहे त्याला मॅन्युफॅक्चरिंग करणं. ठीक आहे, मॅन्युफॅक्चरिंग करणं हे मोस्ट इम्पॉर्टंट फंक्शन आहे आपल्या फार्मसीचं. सो मग आता आपण काय करणार की आपल्याला एखादा रॉ मटेरियल आला आणि रॉ मटेरियलपासून आपण एखादी टॅबलेट फॉर्म केली, बस एवढंच फंक्शन आहे का आपलं, तर नाही. ही जी काही टॅबलेट आहे, ही टॅबलेट आपल्याला माहिती आहे की ह्युमन बिंगपर्यंत किंवा ॲनिमल्सपर्यंत जाणार आहे, त्यांच्या लाईफ रिलेटेड ही टॅबलेट आहे. सो आपण काय करणार की मॅन्युफॅक्चरिंग करताना हे जे काही पर्टिक्युलर मटेरियल आहे त्या प्रत्येक गोष्टीची क्वालिटी चेक करणार, त्या प्रत्येक गोष्टीमध्ये कुठल्याही प्रकारची प्युरिटी आहे की इम्प्युरिटी आहे, त्याचं काय क्वांटिटी, आपण सगळ्या गोष्टी आपण एक्झामाइन करणार. ओके, सेम आता अनदर एक एक्झाम्पल देते की कशा प्रकारे आपण इथे एक्झामाइन करणार. आता एक खूप सिम्पल असं एक्झाम्पल घेते मी तुम्हाला, म्हणजे तुम्हाला समजणार. आता फॉर एक्झाम्पल मला आता मीठ सागर पाणी बनवायचं आहे. मीठ सागर पाणी सगळ्यांनी बनवलेलं आहे. काय करणार, आपण पाणी घेणार, पाणीमध्ये फॉर एक्झाम्पल आता ही जे ग्रीन पार्टिकल दिसतात हे आपले सागर आहे म्हणजे शुगर आहे. ओके, आणि हे जे रेडिश पार्टिकल दिसतात हे फॉर एक्झाम्पल आता साल्ट आहे म्हणजे मीठ आहे. आणि जेव्हा आपल्याला निंबू सरबत पाणी बनवायचं असतं किंवा मीठ सागर पाणी बनवायचं असतं तेव्हा काय करणार, आपण हे सगळे एकत्र घेणार आणि याला स्टर करणार. ही एका लेमन पॉईंट ऑफ व्ह्यूने झाली. बट वी आर अ फार्मासिस्ट आणि फार्मासिस्टच्या दृष्टिकोनमध्ये आपण इथे काय करणार, याचा अनालिसिस कशा प्रकारे करणार की हा जो काही पर्टिक्युलर सोल्युशन आहे ज्याच्यामध्ये आपण शुगर ॲड केली होती, साल्ट ॲड केलं होतं, प्लस वॉटर ॲड केलं होतं, तर याच्यामध्ये हे जे काही शुगर मॉलिक्युल्स आहे ह्या शुगर मॉलिक्युलचं कॉन्सन्ट्रेशन किती आहे, ह्या साल्टचं मॉलिक्युलचं कॉन्सन्ट्रेशन किती आहे, प्लस वॉटरचं कॉन्सन्ट्रेशन किती आहे. अगेन ही जी काही शुगर यूज केली आहे या शुगरची क्वालिटी काय आहे, ठीक आहे, किती प्रमाणात हे प्युरिटीज आहे, ही जी साल्ट आपण ॲड केली होती याच्यामध्ये किती प्रकारचे इम्प्युरिटीज आहे, ह्या सगळ्या गोष्टी चेक करणं म्हणजेच काय, तर आपलं हे जे काही फार्मास्युटिकल ॲनालिसिस आहे त्याचं अप्लिकेशन करणं. ओके, प्लस हे जे काही मॉलिक्युल्स आपण ॲड केले किती प्रमाणात त्याच्यामध्ये डिझॉल्व झाले, ह्या सगळ्या बारीक चिरीक गोष्टी जे काही चेक करतो ते आपण आपल्या फार्मास्युटिकल ॲनालिसिसमध्ये चेक करतो. दोन सोल्युशन जर आपण बघितले, दोन सोल्युशनमध्ये डिफरन्स काय दिसत आहे आपल्याला की हा जो फर्स्ट सोल्युशन आहे याच्यामध्ये हे जे काही मॉलिक्युल्स प्रेझेंट आहे साल्ट आणि शुगरचे ते जास्त प्रमाणात आहे. सेकंड याच्यात बघा हे जे काही मॉलिक्युल्स प्रेझेंट आहे त्याच्यामध्ये कमी प्रमाणात आहे. वॉटरमध्ये जे काही कॉन्सन्ट्रेशन आहे ते सेम आहे. मग याला काय म्हणणार आपण, कॉन्सन्ट्रेटेड सोल्युशन. आणि हा जो सेकंड केस आहे त्याला आपण डायल्यूट सोल्युशन म्हणतो. ठीक आहे, अगेन याच्यामध्ये हे जे काही पार्टिकल्स आहे म्हणजे जे ज्याला आपण शुगर आणि साल्ट म्हटलं, हे जे साल्ट आहे त्याला आपण सोल्यूट म्हणतो. म्हणजे जे काही आपण लेस क्वांटिटीमध्ये किंवा सॉलिड फॉर्ममध्ये जे काही ॲड केलं होतं ते झालं आपलं सोल्यूट. हे जे टर्म आहे सोल्यूट, सोल्युशन आणि सॉल्वंट याच्यामध्ये कन्फ्यूज व्हायचं नाही. सॉल्वंट म्हणजे काय, सोल्यूट क्लिअर झालं सगळ्यांना. सोल्यूट म्हणजे जे काही शुगर आणि साल्ट आपण ॲड केलं होतं सॉलिड फॉर्ममध्ये ते सोल्यूट झालं.
ऍड कशामध्ये केलं होतं आपण, पाण्यामध्ये मिक्स केलं होतं, ठीक आहे. सो मग जे काही लार्ज क्वांटिटीमध्ये आपण यूज केलं होतं, लिक्विड फॉर्ममध्ये जे काही यूज केलं होतं ते झालं आपलं सॉल्व्हंट. ओके, सो जे वॉटर आहे ते वॉटर झालं आपलं सॉल्व्हंट. ओके, मग आता ह्या दोघांचं जे काही कॉन्सन्ट्रेशन आहे किंवा जे काही सोल्युशन आहे किंवा जे काही मिक्सचर आहे त्या मिक्सचरला आपण सोल्युशन म्हणतो. ओके, सो सोल्यूट जेव्हा सॉल्व्हंटमध्ये मिक्स होतो देन देअर इज अ फॉर्मेशन ऑफ अवर सोल्युशन. ओके, सो हे जे मी तुम्हाला आता एक्सप्लेन केलं तेच आपल्या हे जे काही फार्मास्युटिकल ॲनालिसिस आहे याचा इंट्रोडक्शन किंवा डेफिनेशनमध्ये लिहायचं आहे की इट इज अ पार्ट ऑफ ऑर ब्रांच ऑफ केमिस्ट्री दॅट इन्व्हॉल्व द अप्लिकेशन ऑफ ॲनालिटिकल प्रोसिजर. म्हणजेच काय तर याच्यामध्ये ॲनालिटिकल प्रोसिजर आहे ज्याच्यामध्ये ॲनालिसिस करायचं आहे. नेमकं ॲनालिसिस कशाचं करायचं आहे, ते प्युरिटी, क्वांटिटी, सेफ्टी ऑफ फार्मास्युटिकल प्रोडक्ट. कारण जे काही फार्मास्युटिकल प्रोडक्ट्स आपण सिंथेसाइज करणार आहे, फर्स्ट थिंग ते सेफ असले पाहिजे, ते प्युअर असले पाहिजे, त्याची क्वालिटी जी आहे ती हायर असली पाहिजे. अगेन हे जे फार्मास्युटिकल ॲनालिसिस आहे आपण हे 2 प्रमाणात करतो. फर्स्ट वन आहे क्वांटिटेटिव्हली अँड सेकंड वन आहे क्वालिटेटिव्हली. आता क्वांटिटेटिव्ह आणि क्वालिटेटिव्ह ॲनालिसिस मधला नेमका डिफरन्स काय. आता एक एक्झाम्पल घेतलं होतं आपण 5 किलो गव्हाचं. जेव्हा आपली मम्मा शॉपिंगला जाते तेव्हा काय होतं, ती फर्स्ट थिंग तिने काय केलं होतं की हे जे काही व्हेरायटीज आहे त्या व्हेरायटीमधला तिने एक सिलेक्ट केला होता, राईट. सो यामध्ये तिने जेव्हा गहू सिलेक्ट केले तेव्हा काय बघितलं, फर्स्ट थिंग तिने बघितली प्युरिटी आणि सेकंड थिंग तिने काय केलं की आयडेंटिफिकेशन केलं की ह्या ज्या 5 मधला एक कोणता चांगला आहे, चांगल्या क्वालिटीचा आहे. ओके, सो मग पहिली काय केलं तिने, पहिली क्वालिटी चेक केली. म्हणजेच काय, ज्याच्यामध्ये आपण आपली प्युरिटी चेक करतो, इम्प्युरिटीज डिटेक्ट करतो आणि आयडेंटिफिकेशन करतो, त्याला आपण क्वालिटी म्हणतो, क्वालिटी. ओके, आणि क्वांटिटी म्हणजेच काय, तर जे काही तिने वस्तू घेतलं ते 5 kg मध्ये होतं, म्हणजे वेट होतं त्याचं. सो मग क्वांटिटी म्हणजे काय, तर जे काही आपण व्हॉल्यूममध्ये चेक करतो, वेटमध्ये चेक करतो, आपण त्याला क्वांटिटेटिव्ह ॲनालिसिस म्हणतो. आता हे झालं एक एक्झाम्पल. याला फार्मास्युटिकल अप्लिकेशन कशा प्रकारे करू शकतो, तर जेव्हा आपण फंक्शनल ग्रुप किंवा एलिमेंट एखाद्या सॅम्पलमध्ये डिटेक्ट करतो तर त्याला आपण क्वालिटेटिव्ह ॲनालिसिस म्हणतो. आणि जर एखाद्या सोल्युशनचं अमाऊंट किंवा कॉन्सन्ट्रेशन जर आपण डिटेक्ट करत असाल तर त्याला आपण क्वांटिटेटिव्ह ॲनालिसिस म्हणतो. ओके, सो ह्या दोन जे टर्म आहे ह्या 2 टर्म तुम्हाला क्लिअर असणार. फर्स्ट वन आहे क्वालिटेटिव्ह अँड सेकंड वन आहे क्वांटिटेटिव्ह. आता थर्ड वन एक काय जी ॲनालिसिस येतं ती आहे सेमी क्वांटिटेटिव्ह ॲनालिसिस. म्हणजे सेमी क्वांटिटेटिव्ह म्हणजेच काय, तर याच्यामध्ये इम्प्युरिटीज जी काही सॅम्पलमध्ये प्रेझेंट आहे ती लिमिटमध्ये चेक केली जाते. म्हणजेच आता लिमिट टेस्ट, आता हा वर्ड तुम्ही ऐकला असणार, प्रॅक्टिकलमध्ये परफॉर्म सुद्धा केला असणार. त्याच्यामध्ये काय करतो आपण की एखादा सॅम्पल आहे, सॅम्पलमध्ये किती प्रमाणात इम्प्युरिटीज प्रेझेंट आहे ती आपण चेक करतो. फॉर एक्झाम्पल याची आपली व्हॅल्यू आली 5 आणि आपली जे काही लिमिट टेस्ट होती म्हणजे रेंज होती 5 to 10, ह्या रेंजमध्ये आपण आपला जो काही सॅम्पल आहे ती आहे इम्प्युरिटीज आहे की प्युरिटीज आहे ते चेक करतो. सो हे तुम्हाला नंतर जेव्हा तुम्ही प्रॅक्टिकल परफॉर्म करणार तेव्हा तुम्हाला स्वतः प्रॅक्टिकली बघायला मिळणार. बट इथे फक्त तुम्हाला सेमी क्वांटिटेटिव्ह म्हणजेच काय, तर एखाद्या गोष्टीची इम्प्युरिटी चेक करतो आपण एका स्पेसिफिक लिमिटमध्ये, त्याला आपण सेमी क्वांटिटेटिव्ह म्हणतो. ओके, आता हे जे फार्मास्युटिकल ॲनालिसिस आहे, फार्मास्युटिकल ॲनालिसिसचा नेमका आपल्याला स्कोप काय आहे. अगेन हा जो पॉईंट आहे दॅट इज डेफिनेशन आणि स्कोप, हा मोस्ट कॉमनली एक विचारला जाणारा क्वेश्चन आहे. तुम्ही जर फार्मास्युटिकल ॲनालिसिसचा पेपर जर बघितला तर प्रत्येक पेपरमध्ये किंवा प्रत्येक 2ऱ्या ते 3ऱ्या पेपरमध्ये हा क्वेश्चन एक कॉमन असतो, तो डिफाईन अँड राईट द स्कोप ऑफ अवर फार्मास्युटिकल ॲनालिसिस. याच्यामध्ये आणखीन सब पॉईंट्स ॲड केले जातात, बट हा जो क्वेश्चन आहे हा कंपल्सरी असतोच. अगेन गाई तुमच्या इन्फॉर्मेशनसाठी सांगते की प्रोटोटाईप जे काही टॉपिक असतात ते मोस्ट कॉमनली विचारलं जातं. तर प्रोटोटाईप म्हणजे काय, फॉर एक्झाम्पल युनिट नंबर 1 आहे ज्याच्यामधला फर्स्ट पॉईंट जो आहे त्याला आपण प्रोटोटाईप म्हणतो. लाईक इथे डेफिनेशन आणि स्कोप आहे. युनिट नंबर 2 जर आपण बघितलं त्याच्यामध्ये ॲसिड बेस टायट्रेशन आहे फर्स्ट टॉपिक. सो हा आपला प्रोटोटाईप झाला. सो हा जो टॉपिक आहे मोस्ट कॉमनली विचारण्याचे चान्सेस असतात. युनिट नंबर 3 मधला प्रेसिपिटेशन टायट्रेशन जो आहे हा आपला प्रोटोटाईप टॉपिक आहे. सो हा सुद्धा मोस्ट कॉमनली विचारला जाऊ शकतो. ओके, सो हे जे फर्स्ट वाले टॉपिक असतात हे प्रोटोटाईप असतात आणि याला आपण निग्लेक्ट करू शकत नाही. याच्यावरती आपल्याला जितका वेळ देता येईल तितका वेळ आपल्याला द्यावा लागतो, कारण हा मोस्ट कॉमनली विचारला जाऊ शकतो. ओके, सो आपला फार्मास्युटिकल ॲनालिसिसचा नेमका स्कोप काय आहे, तर याचा स्कोप हा ॲज अ फार्मासिस्ट म्हणून सुद्धा आहे, आपण फार्मास्युटिकल ॲनालिस्ट म्हणून सुद्धा
याला आपण ॲज अ फील्ड म्हणून सुद्धा घेऊ शकतो, प्लस इंडस्ट्रीमध्ये सुद्धा याचा यूज आहे. जर एखाद्या व्यक्तीला फार्मास्युटिकल अनालिस्ट व्हायचं असणार तर त्याला बायोलॉजी, केमिस्ट्री, फिजिक्स, मॅथमॅटिक्स असे वेगवेगळ्या सब्जेक्टचं इन्फॉर्मेशन असणं गरजेचं आहे. अगेन फार्मास्युटिकल इंडस्ट्रीमध्ये सुद्धा याचा बराच असा यूज आहे. लाईक क्वालिटी कंट्रोलसाठी हा यूज केला जातो. ठीक आहे, एखाद्या सबस्टन्सची जर क्वालिटी चेक करायची असणार तर हा जो काही फील्ड आहे, अनालिसिस आहे, ह्या अनालिसिसचा यूज केला जातो. अगेन आयडेंटिफिकेशन ऑफ कंपाऊंड्स, वेगवेगळे कंपाऊंड्स म्हणजे एखाद्या सबस्टन्समध्ये कुठले कंपाऊंड्स प्रेझेंट आहे किंवा कुठले काही फंक्शनल ग्रुप प्रेझेंट आहे ते डिटेक्ट करण्यासाठी आपण फार्मास्युटिकल अनालिसिसचा यूज करतो. देन डिटर्मिनेशन ऑफ इम्प्युरिटीज, म्हणजेच जे काही सोल्युशन होतं, सोल्युशनमध्ये जे काही इम्प्युरिटीज आहे, इम्प्युरिटीज चेक करायसाठी सुद्धा याचा यूज केला जातो. देन फार्मिंग्समध्ये सुद्धा यूज केला जातो, म्हणजे जे काही सॉईल आहे किंवा प्लांटची ग्रोथ आहे त्याच्या ग्रोथसाठी सुद्धा यूज केला जातो. देन डायग्नोसिस, व्हेरियस इलनेस किंवा इन्फेक्शनच्या ट्रीटमेंटसाठी ह्या अनालिसिसचा यूज केला जातो. अँड अदर याचे युजेस सुद्धा लाईक फूड डिटर्मिनेशन, बायोलॉजिकल सॅम्पल डिटर्मिनेशन, डेअरी प्रोडक्ट अँड फॉरेन्सिक सॉईल स्टडी. ओके, सो व्हेरियस ह्याचे स्कोप आहे, हे स्कोप तुम्ही एक्झाममध्ये विचारले तर लिहू शकता इझिली. देन वी हॅव डिफरंट टेक्निक्स ऑफ अवर अनालिसिस. फर्स्ट थिंग क्वालिटेटिव्ह आणि क्वांटिटेटिव्ह अनालिसिस आहे. क्वालिटेटिव्ह अनालिसिस म्हणजेच काय, तर एखाद्या सिस्टममधला फंक्शनल ग्रुप चेक करणं, त्या ग्रुपला अनालाइज करणं, आयडेंटिफिकेशन करणं म्हणजेच आपला क्वालिटेटिव्ह अनालिसिस. आणि क्वांटिटेटिव्ह अनालिसिस म्हणजेच काय, तर अमाऊंट किंवा कॉन्सन्ट्रेशन चेक करणं, त्याला आपण क्वांटिटेटिव्ह अनालिसिस म्हणतो. हे जे काही क्वांटिटेटिव्ह अनालिसिस आहे हे फर्दर क्लासिफाय झालं आहे. आता हे इथे जे काही क्लासिफिकेशन मी मेन्शन केलेले आहे हे आता तुम्ही म्हणणार की मॅम हे आपल्याला क्लासिफिकेशन पाठ असणं गरजेचं आहे का. तर हा जो काही टेक्निक्स आहे किंवा हा जो क्वेश्चन आहे खूप रेअरली विचारला जातो. हे जे टेक्निक्स आहे, क्लासिफिकेशन आहे, फार असे विचारला जात नाही, बस 1 to 2 मार्क्समध्ये विचारला जातात. बट तो इन्फॉर्मेशन पॉईंट ऑफ व्ह्यू हे जे काही क्लासिफिकेशन आहे आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. का माहिती असणं गरजेचं आहे, तर आपण अनालिसिस बघतोय. सो आपल्या नेक्स्ट जे सिलेबसमध्ये जो काही पॉईंट्स आहे हे पॉईंट्स कम्प्लिटली ह्या क्लासिफिकेशनवरती डिपेंड आहे. आता सिलेबस जर तुम्ही बघितला तर ॲसिड बेस टायट्रेशन, नॉन ॲक्वेस टायट्रेशन, प्लस प्रेसिपिटेशन, कॉम्प्लेक्सोमेट्री, ग्रॅव्हिमेट्री असे व्हेरियस टाईप्स आहे, प्लस कंडक्टोमेट्री, पोटेन्शियोमेट्री असे, म्हणजे हे फर्स्ट पासून तर 5th युनिटपर्यंत हा जो काही सिलेबस कव्हर झाला आहे हा ह्या क्लासिफिकेशन थ्रू सिलेबस आपला क्लासिफाय झालेला आहे. मग आता टेक्निक्स कुठले आहे, 2 टेक्निक्स आहे. फर्स्ट आहे इन्स्ट्रुमेंटल, सेकंड वन आहे नॉन इन्स्ट्रुमेंटल. ह्या ज्या टेक्निक्स आहे ह्या टेक्निक्स आपण कशासाठी यूज करतो, तर आपण सोल्युशन प्रिपेअर करताना काय केलं होतं, जे साखर पाणी केलं होतं आपण त्याला काय केलं, आपण आता शुगर घेतली प्लस साल्ट घेतलं आणि हे दोघांना काय केलं मिक्स करून आपण ॲड केलं वॉटरमध्ये. ठीक आहे, म्हणजे हे झाले आपले सोल्यूट अँड दिस वन इज अ सॉल्वंट. ओके, आणि याचं जे मिक्सचर झालं फॉर्म ते झालं आपलं सोल्युशन. ओके, फॉर एक्झाम्पल दिस इज अवर सोल्युशन. मग आता आपल्याला अनालिसिस काय करायचं आहे की हा जो काही पर्टिक्युलर सोल्युशन आहे, म्हणजे आता आपल्याला इंडस्ट्रीमध्ये काय येतं की हे सोल्युशन येतं, सॅम्पल येतं, ते सॅम्पल आपल्याला करेक्ट आहे की नाही, याच्यामध्ये इम्प्युरिटीज आहे की नाही, किंवा जे काही क्वांटिटी आहे ते पर्टिक्युलर क्वांटिटी दिलेल्या आहे त्यामध्ये प्रेझेंट आहे की नाही, हे सगळं आपल्याला चेक करायचं असतं. ओके, सो मग आपण इथे काय करणार की हा जो पर्टिक्युलर सोल्युशन आहे याच्यामध्ये हे जे काही सॉल्वंट प्रेझेंट आहे, सोल्यूट प्रेझेंट आहे, या सोल्यूटचं कॉन्सन्ट्रेशन किती, म्हणजे किती प्रमाणात हे सोल्यूट प्रेझेंट आहे, प्लस सॉल्वंट किती प्रमाणात प्रेझेंट आहे याचं कॉन्सन्ट्रेशन किती, हे जे काही सोल्यूट आहे याची क्वालिटी किती, ह्या सगळ्या गोष्टी चेक करायसाठी आपण आपले हे जे काही टेक्निक्स आहे ते टेक्निक्स यूज करतो. आता हे टेक्निक्स 2 प्रकारचे आहे. फर्स्ट वन आहे इन्स्ट्रुमेंटल आणि सेकंड वन आहे नॉन इन्स्ट्रुमेंटल. म्हणजेच काय, जर आपण हे सॅम्पल डिटेक्ट करण्यासाठी इन्स्ट्रुमेंटचा यूज करत असणार, म्हणजे वेगवेगळे इन्स्ट्रुमेंट्स आहे जे अनालिसिससाठी यूज करतात, तर त्या इन्स्ट्रुमेंटचा जर आपण यूज केला तर त्याला आपण इन्स्ट्रुमेंटल अनालिसिस म्हणतो. प्लस विदाऊट युझिंग इन्स्ट्रुमेंट आपण जर अनालिसिस करत असणार तर त्याला नॉन इन्स्ट्रुमेंटल म्हणतो. तर इन्स्ट्रुमेंटलमध्ये कुठले कुठले येतात, तर इलेक्ट्रो अनालिसिसमध्ये काय, तर विथ द हेल्प ऑफ इलेक्ट्रिक कंडक्शन, म्हणजे ॲनोड आणि कॅथोडचा जे काही यूज करून जे काही अनालिसिस केलं जातं, लाईक कंडक्टोमेट्री, पोटेन्शियोमेट्री, व्होल्टॅमेट्री, हे जे काही अनालिसिस केलं जातं ते एका इन्स्ट्रुमेंट थ्रू केलं जातं. सो हे जे
जे काही येतात ते आपल्या इन्स्ट्रुमेंटल अनालिसिसमध्ये येतात, त्याला आपण इलेक्ट्रो अनालिसिस म्हणतो. देन वी हॅव सेकंड वन स्पेक्ट्रो अनालिसिस. स्पेक्ट्रो अनालिसिस म्हणजे काय, स्पेक्ट्रा चेक केला जातो, लाईक IR स्पेक्ट्रोस्कोपी, ॲटॉमिक इमिशन, ॲटॉमिक ॲब्झॉर्प्शन, देन टर्बिडिटी, कोलरोमेट्री. ह्या सगळे पॉईंट्स तुम्हाला आता नवीन वाटते, बट जसा जसा सिलेबस वाढत जाईल तसं जसं तुम्ही प्रॅक्टिकल्स परफॉर्म करणार, त्या सगळ्या जे काही प्रॅक्टिकल्स आहेत तुम्ही स्वतः परफॉर्म करणार. प्लस हे जे काही इन्स्ट्रुमेंट आहे तुम्ही तुमच्या कॉलेजमध्ये सुद्धा बघितलेले असणार. ओके. देन क्रोमॅटोग्राफी मोस्ट कॉमनली यूज केला जातो. क्रोमॅटोग्राफी मध्ये काय होतं, जे काही सॅम्पल्स आहे त्याचे क्रोम्स घेतले जाते, म्हणजे जे काही कलर आहे विथ द हेल्प ऑफ कलरिंग एजंट्स हे सॅम्पल अनालिसिस केले जाते, लाईक ग्रास क्रोमॅटोग्राफी, HPLC, TLC, HPTLC असे व्हेरियस क्रोमॅटोग्राफी आहे. देन वी हॅव नॉन इन्स्ट्रुमेंटल. याच्यामध्ये 2 क्लासेस येतात. फर्स्ट आहे केमिकल अँड बायोलॉजिकल मेथड. बायोलॉजिकल मेथड म्हणजे काय, विथ द हेल्प ऑफ मायक्रोस्कोप आपण ज्याचा स्टडी केला जातो, मायक्रोस्कोपमध्ये जे काही आपण एक्झामिनेशन केला जातो इम्प्युरिटीजचा, लिव्हिंग ऑर्गॅनिझमचा, त्यांचा स्टडी म्हणजे बायोलॉजिकल मेथड येतो. आणि केमिकलमध्ये काय येतं तर केमिकलमध्ये व्हॉल्युमेट्रिक आणि ग्रॅव्हिमेट्रिक अशा 2 टाईप्स येतात. याच्यामध्येच ॲसिड बेस टायट्रेशन, नॉन एक्वियस टायट्रेशन, प्रेसिपिटेशन, रेडॉक्स टायट्रेशन जे आपण आता सिलेबसमध्ये बघितलं ते येतं. प्लस अगेन ग्रॅव्हिमेट्री सुद्धा ह्या केमिकल टेक्निक्समध्ये येतात. ओके. सो दीज आर सम क्लासिफिकेशन. हे क्लासिफिकेशन तुम्हाला पाठ होत असणार तर करा, खूप छान गोष्ट आहे. बट तुम्हाला ठीक आहे स्किप करायचं असेल तरी तुम्ही स्किप करू शकता. फक्त तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे की क्रोमॅटोग्राफी म्हणजे काय, इलेक्ट्रो अनालिसिस म्हणजे काय, स्पेक्ट्रो अनालिसिस म्हणजे काय. ओके. देन वी हॅव मोस्ट इम्पॉर्टंट पॉईंट्स, दॅट इज मेथड ऑफ एक्सप्रेसिंग कॉन्सन्ट्रेशन. हा का मोस्ट इम्पॉर्टंट आहे तर मोस्ट ऑफ द टाइम एक्झाममध्ये हा पॉईंट विचारला जातो. हा टॉपिक काय म्हणतो तर मेथड ऑफ एक्सप्रेसिंग कॉन्सन्ट्रेशन म्हणजेच काय, तर अशा वेगवेगळ्या मेथड जे आपल्या कॉन्सन्ट्रेशनला एक्सप्रेस करतात. म्हणजेच काय तर कॉन्सन्ट्रेशनला एक्सप्रेस करणारा मेथड माहिती असणं अगोदर कॉन्सन्ट्रेशन म्हणजे काय ते माहिती असणं गरजेचं आहे. फर्स्ट थिंग सोल्यूट कॉन्सन्ट्रेशन म्हणजेच काय तर एखाद्या सोल्युशनमध्ये हे जे काही सोल्यूट्स प्रेझेंट आहे, सोल्यूट प्लस त्याच्यामध्ये जे सॉल्वंट प्रेझेंट आहे लाईक वॉटर प्रेझेंट आहे, त्यांचं जे काही रिलेशन डिटेक्ट करणं म्हणजे सोल्यूट कॉन्सन्ट्रेशन डिटेक्ट करणं. आता कॉन्सन्ट्रेटेड सोल्युशन म्हणजेच काय, त्याच्यामध्ये आपला जो काही सोल्यूट आहे सोल्यूटचं कॉन्सन्ट्रेशन जास्त असणं म्हणजेच कॉन्सन्ट्रेटेड सोल्युशन. आणि डायल्यूट सोल्युशन म्हणजेच काय तर त्याच्यामध्ये सोल्यूटचं कॉन्सन्ट्रेशन कमी असणं त्याला आपण डायल्यूट सोल्युशन म्हणतो. ओके. मग आता हे जे काही कॉन्सन्ट्रेशन आहे कशा प्रकारे डिटेक्ट केले जाते त्याचे व्हेरियस मेथड्स आहे. फर्स्ट आहे मोलॅरिटी, देन वी हॅव मोलॅलिटी. मोलॅरिटीलाच आपण मोलर कॉन्सन्ट्रेशन म्हणतो, मोलॅलिटीला आपण मोलल कॉन्सन्ट्रेशन म्हणतो. देन वी हॅव नॉर्मॅलिटी, नॉर्मॅलिटीला नॉर्मल कॉन्सन्ट्रेशन म्हणतो. देन वी हॅव फॉर्मॅलिटी. हे सगळे सिंगल डेफिनेशनमध्ये येणारे पॉईंट्स आहे, बट हे सगळे पॉईंट्स तुम्हाला क्लिअर असणं गरजेचं आहे कारण खूप इम्पॉर्टंट आहे आणि मोस्ट ऑफ द टाइम विचारलं जातात. मी सारखं का म्हणते तुम्हाला इम्पॉर्टंट आहे, ॲक्च्युली हा जो टॉपिक आहे एक्झाममध्ये विचारला जातो. ओके. सो फॉर्मॅलिटी जो आहे, फॉर्मॅलिटी म्हणजेच काय, जी आपण फॉर्मॅलिटी करतो नातेवाईकांमध्ये ती नाही, हे डिफरंट आहे. फॉर्मॅलिटीजला आपण फॉर्मल कॉन्सन्ट्रेशन म्हणतो. देन वी हॅव मोल फ्रॅक्शन, मोल पर्सेंटेज, देन पर्सेंटेज कॅल्क्युलेशन अँड पार्ट्स पर मिलियन ज्याला आपण PPM म्हणतो. हे जे टर्म्स आहे ते आपल्याला आता बघायचे आहे. फर्स्ट आहे मोलॅरिटी. मोलॅरिटी म्हणजेच काय, फक्त तुम्ही एवढं आठवण ठेवायचं, हा जो फॉर्म्युला आहे एवढंच तुम्हाला लक्षात ठेवायचं. म्हणजेच काय, नंबर ऑफ ग्राम्स किंवा मास मोल्स ऑफ सोल्यूट प्रेझेंट इन अ व्हॉल्यूम ऑफ सोल्युशन इन अ लिटर. म्हणजे हे जे काही सोल्यूट्स प्रेझेंट होते हे हा लिक्विड आहे. फॉर एक्झाम्पल हे लिक्विडची क्वांटिटी किती आहे तर 1 लिटर. म्हणजे 1 लिटर पाणी होतं, 1 लिटर पाणीमध्ये आपलं जे काही सोल्यूट म्हणजेच काय साखर आणि पाणी प्रेझेंट आहे त्याची जी काही क्वांटिटी डिटेक्ट करणं त्याला आपण काय म्हणतो तर त्याला आपण मोलॅरिटी म्हणतो. ओके. सो व्हॉट इज मोलॅरिटी? इट इज अ नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्यूट विच इज प्रेझेंट इन अ 1 लिटर व्हॉल्यूम ऑफ सोल्युशन. ओके. सो याला आपण काय व्हॉल्यूममध्ये डिटेक्ट करतो. 1 लिटर सोल्युशनमध्ये किती सोल्यूट प्रेझेंट आहे हे डिटेक्ट करणं म्हणजेच काय तर मोलॅरिटी. ओके. मोलॅरिटी जे आहे हे टेम्परेचरनी अफेक्ट होते. म्हणजेच का अफेक्ट होते तर फॉर एक्झाम्पल हे तर आहे साखर पाण्याचं सोल्युशन आहे, याला जर आपण हीट केलं, इथनं त्याला हीट प्रोव्हाइड केली तर काय होतं, पाण्याला गरम केलं तर काय होतं, वेपरायझेशन होतं, इथनं वाफ बाहेर निघतं,
वाफ बाहेर निघणं म्हणजेच काय, जे काही पाणी आहे म्हणजेच वॉटर आहे त्याचं कॉन्सन्ट्रेशन कमी होतं. सो मग आता 1 लिटरमध्ये आपण हे घेतलं होतं सोल्युशन, याला आपण 5 मिनिट तापवलं तर काय होणार, वाफ बाहेर निघणार. वाफ बाहेर निघाल्यावर काय होणार की हे जे काही 1 लिटर आहे याचं कॉन्सन्ट्रेशन कमी होणार, याचं व्हॉल्यूम कमी होणार. फॉर एक्झाम्पल 900 ml झालं. मग आता काय होणार की जे काही सोल्यूट प्रेझेंट आहे ते आपले 900 ml मध्ये प्रेझेंट आहे. 1 लिटरमध्ये आहे का, नाही. 1000 ml मध्ये आहे का, तर नाही, ते 900 ml मध्येच प्रेझेंट आहे. सो इट अफेक्ट ड्यू टू द टेम्परेचर. सो हाच एक असा एक पॉइंट आहे जो टेम्परेचरनी अफेक्ट होतं. मोल्स म्हणजेच काय, तर इट्स अ फंडामेंटल युनिट यूज टू मेजर द अमाऊंट ऑफ सोल्युशन. ठीक आहे, मोल्स सुद्धा आपण कॅल्क्युलेट करू शकतो. मोल्स इज इक्वल टू मास गिवन टू द मॉलिक्युलर वेट. मोल्स सुद्धा कॅल्क्युलेट करू शकतो. हा सुद्धा फॉर्म्युला आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. ठीक आहे. देन वी हॅव मोलॅरिटी. आता मोलॅरिटी म्हणजेच काय, तर नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्यूट प्रेझेंट इन 1000 ग्रॅम ऑफ सोल्यूट और वी कॅन से सॉल्वंट. म्हणजेच आता इथे जे काही अनालिसिस होतं ते ग्रॅम्समध्ये होतं. म्हणजे आता जे काही आपण लिक्विडमध्ये घेतलं होतं, बट हे जे काही सॅम्पल आहे, सॅम्पल लिक्विडमध्ये न घेता जे काही सॉल्वंट आहे, जे काही त्याचं कॉन्सन्ट्रेशन आपण हायर घेतलं होतं ते आपण कशामध्ये घेतो, केजीसमध्ये म्हणजेच किलोमध्ये. 1 किलो सॅम्पलमध्ये किती प्रमाणात आपलं सोल्यूट प्रेझेंट आहे ते चेक करणं म्हणजेच काय, तर मोलॅलिटी. आता बघा लिटी, आता इथे मोलॅलिटी आणि मोलॅरिटी ह्या दोघांमध्ये डिफरंट आहे. मोलॅरिटी, मी ते तुम्हाला एक ट्रिक सांगते. आता मोलॅरिटी आणि मोलॅलिटी आपण कशा प्रकारे डिफरन्शिएट करू शकतो. लिटी बघा, आता कन्फ्युजन काय होतं, लिटी आला ना, लिटी मग मुलांना वाटते की लिटरमध्ये प्रेझेंट आहे, तर नाही, याला ना अपोजिट करायचं, क्रॉस करायचं. म्हणजेच लिटी म्हणजे लिटरमध्ये वाटते आपल्याला, म्हणजे व्हॉल्यूममध्ये वाटते, तर याला आपण क्रॉसमध्ये करायचे. म्हणजेच काय, मोलॅरिटी म्हणजेच काय, तर लिटरमध्ये प्रेझेंट. 1 लिटर सोल्युशनमध्ये जे काही प्रेझेंट असलेलं सॉल्वंट डिटेक्ट करणं म्हणजेच काय, तर मोलॅरिटी. आणि 1 kg सॅम्पलमध्ये प्रेझेंट असलेलं जे काही सोल्यूट आहे त्याला आपण मोलॅलिटी म्हणतो. ओके, सो याला काय करायचं, अपोजिट करायचं. आणि हा जो लिटी आहे, लिटीला आपण लिटरला ट्रान्सफर करायचं. ओके, ही एक छोटीशी ट्रिक आहे. आय होप तुम्हाला युजफुल राहणार. देन वी हॅव अपर नॉर्मॅलिटी. नॉर्मॅलिटी म्हणजेच काय, इट इज अ ग्राम इक्विव्हॅलेंट वेट ऑफ सोल्यूट डिझॉल्व पर लिटर ऑफ सोल्युशन. म्हणजेच काय, तर एखाद्या 1 लिटर सोल्युशनमध्ये किती ग्राम इक्विव्हॅलेंट सोल्यूट प्रेझेंट आहे त्याला आपण नॉर्मॅलिटी म्हणतो. नॉर्मॅलिटी हे कॅपिटल यांनी मेन्शन करतं. नॉर्मॅलिटीचा अनदर फॉर्म्युला आहे, तो आहे वेट अपॉन इक्विव्हॅलेंट वेट इंटू 1000 डिवायडेड बाय व्हॉल्यूम इन ml. ओके, सो याला कन्फ्युजन होत नाही. हे जे डेफिनेशन आहे इझिली आठवण राहतं, कारण याच्यात कन्फ्युजन होण्याचं काहीच नाही. फक्त ग्राम इक्विव्हॅलेंट वेट आहे, त्याच्यामध्ये फक्त मोल्स होते नॉर्मॅलिटी आणि मोलॅलिटीमध्ये. याच्यामध्ये काय आहे, तर ग्राम इक्विव्हॅलेंट वेट ऑफ सोल्यूट. ओके, आणि किती क्वांटिटीमध्ये, तर 1 लिटरमध्ये प्रेझेंट. देन वी हॅव फॉर्मॅलिटी. आता हा फॉर्मॅलिटी टर्म काय आहे आणि कशासाठी यूज करतं, तर असं सोल्युशन किंवा असं सॉलिड ज्याच्यामध्ये जे काही आपलं सॉल्वंट प्रेझेंट आहे, सोल्यूट प्रेझेंट आहे, ते आयोनिक फॉर्ममध्ये आहे. लाईक आता आपण सेम एक्झाम्पल घेतलं वॉटरचं, साखरचं आणि साल्टचं. साल्ट म्हणजेच काय, NaCl म्हणजे साल्ट होतो. मग NaCl मध्ये काय, Na पॉझिटिव्ह आणि Cl निगेटिव्ह आयन्स प्रेझेंट असतात. याला आपण डिझॉल्व्ह केलं तर Na पॉझिटिव्ह आणि Cl निगेटिव्ह आयन्स फॉर्म होणार. सो अशा सॅम्पलला जर आपण डिटेक्ट करायचं असणार तर आपण इन टर्म ऑफ फॉर्मॅलिटी डिटेक्ट करतो. फॉर्मॅलिटी कॅन बी कॅल्क्युलेटेड ॲज अ रेशो ऑफ वेट ऑफ सोल्यूट प्रेझेंट इन अ ग्राम टू द व्हॉल्यूम ऑफ सोल्युशन इन अ लिटर. ओके, सोल्यूट आपल्या ग्राममध्ये असतो आणि जो काही सोल्युशन मधला जो व्हॉल्यूम आहे तो लिटरमध्ये इंटू फॉर्म्युलर वेट. ओके, सो फॉर्म्युला वेट म्हणजेच काय, हे एक आपल्याला जे काही आपलं मॉलिक्युलर फॉर्म्युला आहे त्याच्यावरून आपण कॅल्क्युलेट करतो. अगेन हा जो काही टर्म आहे दॅट इज फॉर्मॅलिटी, हा सुद्धा इन्फ्लुएन्स होतो टेम्परेचरनी. कारण जे काही व्हॉल्यूममध्ये आहे, लिटरमध्ये आहे, आणि लिटर ऑब्व्हियसली हिट केल्यानं ते कमी जास्त होऊ शकतं. आणि एक्झाम्पल आहे NaCl, FeCl3. देन वी हॅव मोल फ्रॅक्शन. आता मोल फ्रॅक्शन म्हणजे काय, तर मोल फ्रॅक्शनमध्ये आपण काय डिटेक्ट करतो, तो मोल्स ऑफ सॉल्यूट म्हणजे जे काही सोल्यूट प्रेझेंट होतं आपल्या याच्यामध्ये, जे लेस्ट क्वांटिटीमध्ये त्याला आपण सोल्यूट म्हणतो. हे जे सोल्यूट आहे याचा रेशो कशासोबत आहे, तर
सॉल्यूट प्लस सॉल्वंट या दोघींचा ऍडिशन सोबत याचा रेशो आहे. ओके, आणि एक्स सोल्यूटने हा मोल फ्रॅक्शन इंडिकेट करतो. देन वी कॅन कॅल्क्युलेट मोल पर्सेंटेज म्हणजे मोल फ्रॅक्शन इंटू 100 केलं तर आपला पर्सेंटेज निघून जातं. देन काही पर्सेंट कॅल्क्युलेशन्स आहे, म्हणजेच काय किती पर्सेंटमध्ये आपलं सोल्यूट प्रेझेंट आहे किंवा सॉल्युशन प्रेझेंट आहे हे पर्सेंटेज काढायचं असेल तर आपण ह्या फॉर्म्युल्याने काढू शकतो. लाईक पर्सेंट वेट ऑफ सोल्युशन म्हणजे वेट बाय वेट, वेटमध्ये म्हणजे सोल्यूट आणि सॉल्वंट दोन्ही वेटमध्ये प्रेझेंट असतात, म्हणजे दोन्ही केजीज मध्ये प्रेझेंट किंवा ग्राम मध्ये प्रेझेंट असणार तर आपण ह्या फॉर्म्युल्याने करतो वेट ऑफ सोल्यूट टू द वेट ऑफ सोल्युशन इंटू 100. आणि व्हॉल्यूम बाय व्हॉल्यूम म्हणजेच काय तर आपला जो सोल्यूट आणि सॉल्वंट दोन्ही व्हॉल्यूम मध्ये लिक्विड मध्ये आहे तर व्हॉल्यूम ऑफ सोल्यूट टू द व्हॉल्यूम ऑफ सोल्युशन इंटू 100. म्हणजे ह्या दोन्ही टर्म मध्ये काय होत होतं की जे काही सोल्यूट आणि सोल्युशन फर्स्ट केसमध्ये जर सॉलिड असणार तर वेट बाय वेट, दोन्ही यामध्ये जर लिक्विड असणार तर व्हॉल्यूम बाय व्हॉल्यूम. बट जर जो काही सोल्यूट आहे म्हणजे लेस्ट क्वांटिटीमध्ये आहे तो जर वेटमध्ये असणार आणि जे काही सॉल्वंट आहे ते लिक्विडमध्ये असणार म्हणजे व्हॉल्यूम मध्ये असणार तर वेट ऑफ सोल्यूट टू द व्हॉल्यूम ऑफ सॉल्वंट इंटू 100. सो अशा प्रकारे आपण पर्सेंट कॅल्क्युलेशन काढू शकतो. देन वी हॅव लास्ट वन दॅट इज पार्ट्स पर मिलियन, दॅट इज PPM. हे काय आहे तर इट इज अ पार्ट ऑफ सोल्यूट इन 1 मिलियन पार्ट ऑफ सोल्युशन. म्हणजेच 1 मिलियन पार्ट सोल्युशनमध्ये किती प्रमाणात आपलं सोल्यूट प्रेझेंट आहे हे आपण PPM ने डिटेक्ट करतो. लाईक मास ऑफ सोल्यूट टू द मास ऑफ सोल्युशन इंटू 10⁶. ओके, सो हे जे काही मी इथे इक्वेशन सांगितले हे इक्वेशन मोस्ट इम्पॉर्टंट आहे, याला स्किप करू नका कारण हा खूप जास्त पॉईंट तुम्हाला गेन करू शकतो. सो आय होप तुम्हाला सगळे जे काही पॉईंट्स आहेत ते क्लिअर असणार. मी माझ्या परीने तुम्हाला अगदी सिम्पल वेनी एक्सप्लेन करण्याचा प्रयत्न केला आहे. आय होप क्लिअर असणार. आणि लेक्चर कसा वाटला हे तुम्ही मला कमेंट करून नक्की सांगा आणि भेटूया नेक्स्ट लेक्चरमध्ये. टिल देन बाय बाय.